नमस्कार. असे मानले जाते की विश्वाचा जन्म सुमारे 13 अब्ज वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर 8 अब्ज वर्षांनी सूर्याचा जन्म झाला. पृथ्वी त्यानंतर आणि तदनंतर सुमारे 1 अब्ज वर्षांनी म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टीचे पहिले आविष्कार प्रकट झाले. पृथ्वी तलावर सर्वसाधारणपणे 20 लाख प्रजाती अस्तित्वात आहेत असे मानले जाते. या प्रजातींपैकी प्रगत आहे, सर्वाधिक प्रगत आहे तो माणूस. त्याने पिरॅमिड बांधले, मोठमोठाली धरणे बांधली, आश्चर्यकारक नगरे उभारली, युद्धे केली, महायुद्धे लादली. यामुळे काही तो सर्वोत्तम नाही. माणूस सर्वश्रेष्ठ ठरला कारण त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसवल्या. याचा अर्थ माणसाने निर्माण केलेल्या सगळ्या धनांपेक्षा विचारधन हे सर्वश्रेष्ठ. जगभर या विचारधनाचे हे संचित संवर्धित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असतात. आपणही मराठी समाज म्हणून आपल्या वैचारिक संचिताचे संवर्धन केले पाहिजे या भावनेतून हिरक महोत्सवी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण करणाऱ्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आह साळुंखे, डॉक्टर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपले मूलभूत चिंतन मांडणाऱ्या विचारवंतांच्या निवडक विचारधनाचा परिचय तरुण पिढीला करून देण्याचा प्रयत्न कल्पक विद्यार्थी समूहाच्या माध्यमातून आम्ही युवा मनवंतर या युट्यूब चॅनलवर करणार आहोत. याची सुरुवात प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोनातून परखड पद्धतीने समाज जीवनातील महत्वपूर्ण विषयांची तर्ककठोर चिकित्सा करणारे अलौकिक प्रज्ञावंत नरहर कुरुंदकर यांच्या निवडक ग्रंथांच्या परिचयाने होते आहे. परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या दर 15 दिवसांनी प्रसारित होणाऱ्या मालिकेचा आजचा हा 3रा भाग. पहिल्या भागात शिवरात्र या पुस्तकाचा परिचय डॉक्टर बालाजी चिरडे यांनी करून दिला होता. मालिकेतील दुसरे पुस्तक जागर. नरहर कुरुंदकरांच्या विचार विश्वातील अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या पुस्तकाच्या पहिल्या भागाचा परिचय डॉक्टर दुर्गेश रवंदे यांनी करून दिलेला आहे. यातील दुसऱ्या भागाचा परिचय करून देणारे मान्यवर आहेत प्राध्यापक अशोक भोसीकर, कन्नड, शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक अशोक भोसीकर हे इंग्रजी भाषा आणि साहित्य या विषयाचे प्राध्यापक असले तरीही आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन त्यांच्या वाचन, लेखन आणि चिंतनाच्या मध्यवर्ती राहिलेला आहे. प्रगतिशील विचारांशी घट्ट बांधिलकी ठेवून निरनिराळ्या व्यासपीठांशी श्रोता आणि कार्यकर्ता म्हणून ते सक्रियपणे जोडलेले आहेत. रामू रामनाथन या प्रगतिशील नाटककाराच्या नाटकांवर त्यांचे PhD पदवीसाठीचे संशोधन सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. याशिवाय बालसाहित्य हाही त्यांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. महाविद्यालयीन पातळीवर फिल्म क्लबच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीय उपक्रम घेऊन त्यांची अभिरुची घडवण्याच्या कामातही त्यांचा पुढाकार असतो. अशा विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मांडणी करणाऱ्या अभ्यासकाने नरहर कुरुंदकरांच्या जागर या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा करून दिलेला हा परिचय तरुण पिढीला जागरच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रवृत्त करेल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया. विद्यार्थी मित्र नमस्कार. मी प्राध्यापक अशोक भोसीकर, शिवाजी महाविद्यालय कन्नड, जिल्हा औरंगाबाद. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिचय नरहर कुरुंदकरांच्या विचारधनाशी या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या जागर या पुस्तकाचा परिचय मी आपणास करून देणार आहे. सुरुवातीलाच मी या उपक्रमाचे सूत्रधार प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळं मला तुमच्यासोबत हा संवाद साधण्याची संधी मिळाली. हा जो उपक्रम आहे हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काय वाचावे, कशासाठी वाचावे याच्यासाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारा आहे.
जागर या पुस्तकाचा परिचय करून देण्यासंदर्भातला हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये या पुस्तकातील पहिली जी 6 प्रकरणं आहेत, या 6 प्रकरणांचा परिचय डॉक्टर दुर्गेश रवंदे सर यांनी करून दिलेला आहे. हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक 1969 साली प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या जी आहे ती 263 आहे. या पुस्तकात एकूण 10 प्रकरणं आहेत आणि ह्या 10 प्रकरणांची विभागणी जी आहे ती 3 विभागामध्ये करण्यात आलेली आहे. पहिला जो विभाग आहे, ह्या पहिल्या विभागामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत, दुसऱ्या विभागात 2 प्रकरणं आहेत आणि तिसऱ्या विभागामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत. पहिल्या विभागामध्ये समकाळातील ज्या काही वेगवेगळ्या राजकीय संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर चर्चा करण्यात आलेली आहे. ही जी प्रकरणं आहेत, ही प्रकरणं बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य, राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम, समाजवादी शक्तीची पिछेहाट, मार्क्सवाद तत्व व व्यवहार, विकेंद्रीकरण एक दृष्टिकोन इत्यादी प्रकरणांचा समावेश जो आहे तो पहिल्या भागामध्ये करण्यात आलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आधुनिक भारतातील जे 2 महत्त्वाचे नेते आहेत, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू, याच्यावर चिंतन करण्यात आलेलं आहे. आणि तिसरा जो भाग आहे, तिसऱ्या भागामध्ये धर्म आणि प्रामुख्याने इस्लाम हा विषय डोक्यात ठेवून चिंतन करण्यात आलेला आहे. ह्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना अतिशय वाचनीय झालेली आहे आणि प्रस्तावनेमध्येच ह्या पुस्तक निर्मितीची पार्श्वभूमी समजून सांगताना नरहर कुरुंदकर असे सांगतात की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ते व्याख्यानं द्यायला जायचे तेव्हा हा व्याख्यानं देण्यामागला जो उद्देश आहे तो उद्देश हा होता की समाजामधल्या ज्या काही उघड गोष्टी आहेत, स्पष्ट गोष्टी आहेत, सर्वज्ञात गोष्टी आहेत, त्याच गोष्टी सांगण्याची माझी भूमिका आहे. परंतु ह्या गोष्टी सर्वज्ञात आहेत, म्हणजे ज्या गोष्टी सर्वज्ञात आहेत त्या गोष्टी फक्त जबाबदारीच्या पदावर जे बसलेले लोक आहेत त्यांना सांगण्यासाठी मात्र काही मर्यादा येतात. परंतु ह्या गोष्टी सर्वज्ञात आहेत हा जो भ्रमाचा भोपळा आहे, हा भ्रमाचा भोपळा एके दिवशी त्यांचे मित्र यजुनाथ थत्ते यांनी फोडला आणि यजुनाथ थत्त्यांनी कुरुंदकरांना ह्याची जाणीव करून दिली की तुम्ही ज्याला सर्वज्ञात समजता ते तसे नाही आहे. आणि ह्याच्यामुळे मग त्यांनी असं यदुनाथ थत्त्यांनी म्हटल्यामुळे त्यांना लिखाण करणे जे आहे ते लिखाण करणं भाग पडलं. आणि नरहर कुरुंदकरांचं असं म्हणणं होतं की जर का तर्कसंगत गोष्टी, बुद्धिनिष्ठ गोष्टी सांगण्याची जर का प्रथा संपलेली असेल तर अशा गोष्टी किती वेळेस सांगण्याची माझी तयारी आहे. तर ह्याच्यावरूनच ते एक प्रकारे मूलगामी निर्भीड चिंतन करण्यासाठी कसे तयार आहेत हा मुद्दा आपल्याला इथं लक्षात येतो. त्यांचा पंडित नेहरूंवरचा लेख जेव्हा साधनेमध्ये प्रकाशित झाला तेव्हा तो लेख जो आहे तो लेख शंकरदेव सारखे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, जे पंडित नेहरूंच्या संपर्कामध्ये जवळपास 28 वर्ष राहिलेले आहेत, त्यांच्या वाचण्यात आला आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हा लेख तर खूप विचारप्रवर्तक आहे, खूप नाविन्य आहे या लेखामध्ये. असाच एक लेख त्यांनी इतिहासाच्या अभ्यासक्रमावर लिहिला होता. हा लेख वाचून इतिहासामधले जे विद्वान आहेत ओतूरकर आणि चितळे यांनी सुद्धा त्या लेखाबद्दल असं मत व्यक्त केले की हा जो लेख आहे हा लेख विचारप्रवर्तक आणि नाविन्यपूर्ण आहे. तर ह्याचं नरहर कुरुंदकरांना खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे ज्या गोष्टी स्पष्ट आहेत त्या गोष्टी ह्यांना अशा काय म्हणजे विचारप्रवर्तक वाटाव्यात बाबा. तर मग त्यांना ते असं म्हणतात की कित्येक वर्षापासून राजकारणाचा जो विचार आहे तो विचार चिकित्सकपणे आपण करणं सोडून दिलेला आहे. म्हणजे जाहीर व्याख्यानामधून जे बोललं जातं, वर्तमानपत्रांमध्ये जे लेख येतात त्या लेखांवरूनच आपण आपली मतं बनवत असतो. खरं पाहिलं तर राजकारणाचा जो विचार आहे तो राजकारणाचा विचार राजकीय प्रवाह डोक्यामध्ये ठेवून करायचा असतो. आणि ते हाही मुद्दा सांगतात की नेत्यांचं वर्तन आणि ते जाहीरपणे जे व्याख्यान देतात त्या व्याख्यानामधला ध्वन्यर्थ यांची जर का आपण सांधेजोड केली नाही
तर आपल्याला त्या गोष्टींचा, त्या घटनेचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला व्यवस्थित लागत नाही. म्हणजे पंडित नेहरूसारख्या नेत्यांचं राजकीय अंतरंग मायकल ब्रेचर सारख्या पाश्चात्य अभ्यासकाने उलगडून दाखवलं, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती आहे, असा एक प्रश्न ते आपल्यासमोर, म्हणजे अशी एक खंत ते आपल्यासमोर मांडतात. 7वं प्रकरण जे आहे त्या प्रकरणाचं शीर्षक जे आहे ते आहे शांतिदूत नेहरू. मुळात हे जे शीर्षक आहे हे शीर्षक श्री पावा गाडगीळ यांनी 1966 मध्ये पुस्तक लिहिलं आहे. त्याच शीर्षकाचं, त्या पुस्तकाचं शीर्षक, पावा गाडगीळाने जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं शीर्षक सुद्धा शांतिदूत नेहरू असंच आहे. पावा गाडगीळ जे आहेत ते वरिष्ठ वर्तुळामध्ये नेहरूंच्या प्रशंसेसाठी प्रसिद्ध आहेत आणि नरहर कुरुंदकर असं म्हणतात की ते स्वतः जे आहेत ते स्वतः छोट्या वर्तुळामध्ये पंडित नेहरूंच्या प्रशंसेसाठी प्रसिद्ध आहेत. असे जरी असले तरी पावा गाडगीळांनी जी काही मतं व्यक्त केलेली आहेत त्या बऱ्याच मतांवर त्यांचे मतभेद आहेत आणि हे जे काही वेगवेगळे मतभेद आहेत किंवा त्यांची जी काही मतं आहेत त्या मतांचं खंडन त्यांनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. आणि मग ते एक एक मुद्दे घेऊन पावा गाडगीळांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये त्या एका मुद्द्याचं ते खंडन करत जातात. सुरुवातीलाच ते हा मुद्दा लक्षात आणून देतात की पंडित नेहरूंच्या आकलनामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो सैद्धांतिक भूमिकेचा आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आकलन करताना रशियाच्या नेतृत्वाखाली असणारी समाजवादी राष्ट्रे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेली भांडवलशाही राष्ट्रे अशी आपण स्वच्छ विभागणी अगोदर करून देतो आणि नंतर मग पंडित नेहरूंना लोकशाही समाजवादी या नात्याने आपण त्यांचे मूल्यमापन करतो. राजकीय आकलन, हे जे राजकीय आकलन आहे हे अत्यंत ढोबळ आणि दिशाभूल करणारा आहे असं ते म्हणतात आणि या सैद्धांतिक एकेरेपणातून बाहेर पडल्याशिवाय पंडित नेहरूंचं वस्तुनिष्ठ आकलन होणे फार कठीण आहे आणि हे वस्तुनिष्ठ आकलन करण्यासाठी काही सूत्र आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ते असं म्हणतात की राष्ट्रे केवळ सिद्धांतानुसार वागत नसतात, सिद्धांतापेक्षा राष्ट्रीय स्वार्थ महत्त्वाचे असतात. हे पहिलं सूत्र. प्रत्येक राष्ट्राला एक ऐतिहासिक परंपरा असते आणि ती परंपरा सोडून एकाएकी हे जे राष्ट्र आहेत हे राष्ट्र फार दूर जात नसतात. या परंपरांवर सैद्धांतिक भूमिका ज्या आहेत त्या मात करीत नसतात. उलट सिद्धांतांवरच परंपरेची जी आहे ती मात होण्याची शक्यता असते आणि राष्ट्रीय राजकारणात मागच्या परंपरा आणि आजची वस्तुस्थिती यांच्याशी तडजोड घालीत सैद्धांतिक राजकारण हे चालत असते. तर ही 3 सूत्रे नीट समजावून घ्यायला लागतात. याच ठिकाणी गाडगीळांची खरी अडचण होते हा मुद्दा इथं ते स्पष्ट करतात आणि इथून पासून पुढे नंतर मग पूर्ण प्रकरणामध्ये ते गाडगीळांनी जे काही वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत त्याचं खंडन करत जातात. जसं की रशियाला शांततेची तहान खरोखर तहान आहे का बाबा, हा मुद्दा ते इथं स्पष्ट करतात. ते असं म्हणतात की औद्योगिकदृष्ट्या सुधारलेला व लष्करीदृष्ट्या बलवान असलेला भारत रशियाला नको आहे. विधायक कार्यात गुंतलेला कसाबसा टिकाव धरणारा आणि चीनला धोका नसणारा आणि चीनकडून धोका नसणारा असा भारत रशियाला जो आहे तो अपेक्षित आहे. रशियाचे भारतप्रेम जे आहे ते या चौकटीत आपल्याला समजून घ्यावे लागते. यापुढे जाऊन मित्र, शांततेची तहान या सगळ्या कशा राजकीय थापा आहेत हा मुद्दा इथे ते सांगतात. तर देशाच्या तटस्थतेचा पाडाव होऊ नये म्हणून रशियाच्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या गोष्टी सुद्धा पंडित नेहरूंनी मोठ्या करून सांगितलेल्या आहेत. नेहरूंची मुळात इच्छा काय होती हे पुढे ते इथं स्पष्ट करतात की औद्योगिक दृष्टीने बलाढ्य झालेला देश हा रशियालाही नको होता आणि अमेरिकेलाही नको होता. परंतु नेहरूंची इच्छा नेमकी ही होती आणि हा समृद्ध भारत जो आहे तो शांततावादी राहीलच असे रशियाला व अमेरिकेला वाटत नव्हते आणि नेहरू शांततावादी जरी दिसले तरी भारत पूर्ण करण्यासाठी ते शस्त्र वापरण्यात चाकारण्यात नव्हते. याच्यानंतर मग ते नेहरूंचा अलिप्ततावाद जो आहे तो कसा कठोर वास्तवतावादामधून निर्माण झालेला आहे हा मुद्दा इथे सांगतात ते. आणि श्री पावा गाडगीळांचे जे पुस्तक आहे ते वाचताना असे वाटते की चीनला झुकारण्यात, जगाला शांतता म्हणजे जगात शांतता ठेवण्यात
रशियन अमेरिका मैत्री जुळवण्यात, शांततेचे स्तुतीपाठ देण्यात या थोर महात्म्याला फार मोठा रस आहे. तर हा ठसा कसा खरा नाही, नेहरूंचा खरा रस जो आहे तो भारताचे आधुनिकीकरण करण्यात आहे आणि बलवान भारत निर्माण करण्यात होता. म्हणजे भारताचं आधुनिकीकरण करण्यात आणि बलवान भारत निर्माण करण्यात होता. त्यासाठी त्यांना उसंत हवी होती आणि म्हणून शांततावादाचा एक लांब रुंद लतामंडप जो आहे तो त्यांनी उभारून ठेवला होता आणि त्या दृष्टीने भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं जे आहे ते काळजीपूर्वक आकलन आपल्याला करणं गरजेचं होतं. पंडित नेहरू समाजवादी होते सुद्धा आणि नव्हते सुद्धा, त्याचप्रमाणे ते हिंदुत्ववादी होते सुद्धा आणि नव्हते सुद्धा. इतिहासाचे बारीक अध्ययन असणारा हा चाणाक्ष मुत्सद्दी होता, संत वगैरे नव्हता. तो आधीही मुत्सद्दी होता, नंतरही मुत्सद्दी होता आणि तो शेवटी सुद्धा अमुत्सद्दी होता. आणि ह्या मुत्सद्दी असण्यामागे ह्याचा जो उगम आहे तो प्राचीन भारताच्या त्यांच्या इतिहासाचा अभ्यासात आहे आणि राष्ट्रभक्तीत आहे. ते कसे प्रबलवादी म्हणजे ते कसे प्रबल केंद्रवादी होते हा मुद्दा नंतर ते इथं समजून सांगतात की भारताच्या इतिहासातच जर का विस्कळीतपणा आणि फुटीरतेपणाचे जर का दोष आढळून आलेले असतील तर प्रबल केंद्रवादी होणं हे कसं गरजेचं ठरतं हा मुद्दा इथं ते सांगतात. आणि बऱ्याच वेळेस असा एक आरोप केला जातो की महात्मा गांधी आणि पंडित नेहरू जे आहेत ते मुसलमान दार्जिने आहेत. परंतु नरहर कुरुंदकर ही गोष्ट इथे स्पष्ट करतात की स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना वेटेज देण्याची जी क्रिया आहे ती क्रिया गांधी युगातली नसून टिळक युगामध्येच त्याची सुरुवात झालेली आहे. लीग बरोबर संयुक्त मंत्रिमंडळ स्थापण्याची जी मागणी होती किंवा जो ठराव होता तो ठराव कसा नेहरूंनी फेटाळून लावला हा मुद्दा सुद्धा सांगतात ते. काश्मीरबद्दल नेहरूंनी कशा प्रकारे म्हणजे कशा मुत्सद्दी प्रकारे त्याची हाताळणी केली आणि फाळणीबाबत सुद्धा त्यांनी कसा योग्य निर्णय घेतला. म्हणजे अखंड भारत आणि 35 कोटी हिंदूंच्या जीवनाचे मातेरे की खंडित भारत हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा त्या दिवशी जिना, मौलाना आझाद, राजेंद्र बाबू हे जे सर्व म्हणजे VVS मेनन, वेवेल हे एका बाजूने होते आणि वल्लभभाई आणि नेहरू हे जे आहेत हे फाळणीवादी होते. तर हा सारा संदर्भ सोडून जागतिक शांततेचा दूत या भाषेत नेहरूंना पाहण्यात काय अर्थ आहे असं ते म्हणतात. पावा गाडगे ह्याचा सुद्धा उल्लेख करतात की पंडित नेहरूंमुळं 3 वेळेस जे आहे हे तिसरं महायुद्ध टाळलं गेलेलं आहे. आणि मग इथं नरहर कुरुंदकर ही गोष्ट स्पष्ट करतात की एखाद्या दुबळ्या देशाचा नेता जो आहे तो नेता तिसरं महायुद्ध टाळू शकत नाही. तो जास्तीत जास्त दुसऱ्यांना सल्ला देऊ शकतो, विनंती करू शकतो, परंतु दडपण आणू शकत नाही हा मुद्दा इथं सांगतात. रशियापासून चीन फोडणे व ते घडविण्यास अमेरिकेचे सहाय्य मिळवणे आणि मिळालेली उसण जी आहे ती उद्योगीकरणासाठी वापरणे ही नेहरूंची भूमिका होती. 1,500 वर्षांचे मागासलेपण, दारिद्र्य आणि गुलामी वारसा हक्काने घेऊन येणाऱ्या राष्ट्रांचा हा शहाणा पंतप्रधान होता असा नरहर कुरुंदकर इथे मुद्दा मांडतात. त्यांना वाटल्यास तर भाग्यविधाता म्हणावे, द्रष्टा म्हणावे, शहाणा म्हणावे, परंतु शांतिदूत म्हणू नये. इच्छा असल्यास बलवान शांतिदूत होतात, दुर्बलांना शांतिदूत होण्यापलीकडे पर्याय नसतो अशा प्रकारे ते पहिल्या प्रकरणाचा जो आहे तो सगळा. यानंतरच्या प्रकरणाचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आहे सेक्युलरिझम आणि इस्लाम. या प्रकरणात नरहर कुरुंदकर सेक्युलरिझम या संकल्पनेचा उदय कसा झाला, त्याचा इतिहास काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे याच्यावरती सविस्तरपणे चर्चा करतात आणि नंतर मग सेक्युलरिझम आणि इस्लाम हा विषय ते हाताळतात. सेक्युलरिझम हा शब्द त्यांनी जसाच्या तसा वापरलेला आहे इंग्रजीतून. त्याला पर्यायी भाषांतरी जे शब्द आहेत जसे अधर्मी, निधर्मी, धर्मातीत किंवा इहलोकवादी हे सेक्युलरिझम ह्या शब्दाची मूळ कल्पना व्यवस्थित स्पष्ट करणारे नाहीत आणि सेक्युलरिझम या शब्दालाही दीर्घ इतिहास असल्यामुळे व याही कल्पनेचा इतिहासक्रमात विकास होत असल्यामुळे तो शब्द त्यांनी जसाच्या तसा ठेवलेला आहे. सेक्युलरिझम समोरची जी मुख्य कल्पना आहे ती धर्म ही फक्त पारलौकिक प्रश्नांचा विचार करणारी संस्था आहे
या एका मुद्द्यातून निष्पन्न होणारी आहे. जगातल्या एकाही धर्माला धर्माची ही व्याख्या पटणारी नाही. किंबहुना धर्माची सर्वात धर्मद्रोही अशी ही व्याख्या आहे. यावर सर्वांचे एकमत होईल. परलोकांच्या नावे चालणारा इहलोकाचा सार्वजनिक व्यवहार ही धर्माची मुख्य कक्षा असते. समाज जीवनाच्या सार्वजनिक कक्षेतून धर्म बाजूला सारणे आणि तो केवळ पारलौकिक बाबींसाठी मर्यादित करणे हा मी सेक्युलरिझमचा मुख्य अर्थ मानतो, असे ते म्हणतात. धर्माने सरंजामशाहीच्या काळात स्वीकारलेली पुरस्कारलेली समाजरचना आणि जीवनमूल्ये या दोन्हीचाही ठसा समाजाच्या मनावरून शक्य तितका पुसून काढणे ही सेक्युलरिझमची प्रक्रिया आहे. आणि सेक्युलरिझम ही कल्पनाच धर्माविरुद्धच्या बंडातून क्रमाक्रमाने विकसित होत गेलेली आहे, हा मुद्दा ते इथं मांडतात. आजच्या राजकारणामध्ये सेक्युलरिझमचा जो विचार आहे तो अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाच्या संदर्भामध्ये होतो. हीच सर्वात मोठी चूक आहे असं ते म्हणतात. आणि सेक्युलरिझम हा अल्पसंख्याकांच्या हितासाठी नसतो, तर तो नेहमीच बहुसंख्यांच्या हितासाठी असतो, हा मुद्दा ते आवर्जून मांडतात. आणि नंतर मग आपल्या देशात सुमारे 85% लोकसंख्या ही जी आहे ही हिंदू धर्मानुयायी आहे. आणि सेक्युलरिझमची खरी गरज जी आहे ही या 85%ना धर्मांच्या गुलामगिरीतून मोकळे करून माणूस म्हणून विकासाच्या सर्व संधी देण्यासाठी असते. त्यात 15%चे रक्षण जे आहे ते आपोआपच होऊन जाते, असं ते म्हणतात. बहुसंख्याकांच्या जीवन विकासाचा एकमेव मार्ग म्हणजे ते सेक्युलरिझम मानतात. आणि नंतर मग ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या इतिहासाचे सर्व दाखले देत ते असं म्हणतात की इसवी सनाच्या 7व्या शतकाच्या मध्यापासून सेवा मार्गवाले ख्रिश्चन आणि शांततावाले मुसलमान यांनी पुढे 750 वर्ष ज्या परस्परांच्या अव्याहत कतली करून दाखवल्या त्यांना इतरत्र तोड सापडणे कठीण आहे. नंतर मग 15व्या शतकामधला कॉन्स्टँटिनोपालचा जो पाडाव आहे तो जो 1453 मध्ये झालेला आहे, ज्यात तुर्क व मंगोल एकत्र आले होते आणि ख्रिश्चनाचा त्यांनी पराभव केला होता. ह्या पराभवातून नंतर मग ह्या पराभवाचं परिणाम असे झाले की धर्मदास्यातून युरोपची सुटका या पराभवामुळे हळूहळू होऊ लागली. कारण या पराभवामुळे काय झालं की युरोपचे जुने जे काही ज्ञात मार्ग आहेत किंवा जे काही खुशकीचे मार्ग आहेत ते सर्व मार्ग बंद झाले आणि त्यांना नवीन मार्ग जे आहेत ते शोधावं लागले. आणि ह्या प्रयत्नातूनच त्यांची धर्मदास्यातून कशी सुटका झाली ह्या मुद्द्याकडे ते येतात. शेवटी तत्वचर्चांनी माणूस फारच थोडे शिकतो. नवे विचार श्रद्धांच्या पराभवातून जन्माला येतात, असं ते म्हणतात. जे पराभव समाजातील विचारवंतांच्या मनाला जाऊन भिडतात त्यांच्यातूनच नवे प्रगतीपर विचार जन्माला येतात. हिंदू समाजालाही पराभवाची जाणीव झाली, म्हणून हिंदू समाजात धर्मचिकित्सेची आत्मटीकेची प्रथा क्रमाने रूढ झाली. ख्रिश्चन समाजाला पराभवाची जाणीव झाली, ज्यातून युरोपमध्ये आधुनिक युगाचा उदय झाला. 20व्या शतकापर्यंत मुसलमानी जगताला पराभवाची फारशी जाणीव कधी झाली नाही आणि मग मुसलमानांचे क्रमाने पराभव होत गेले. भारतीय मुसलमानांपुरतं जर का बोलायचं झालं, विचार करायचा झाला तर भारतीय मुसलमानांना झोमण्या योगा पराभवाची जाणीव प्रथमतः स्वतंत्र भारतामध्ये झाले, असं ते म्हणतात. मानवी मनाच्या धर्माची गुलामगिरीतून सुटका 3 कारणांनी होते. पहिलं कारण जे आहे ते आहे पराभवामुळे धर्मावरच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना धक्का बसतो. दुसरं कारण त्यांनी सांगितले की विज्ञान धर्माला मान्य नसणारी पण नाकारता येणारी सत्य सांगतो आणि या सत्याच्या भोवती नंतर मग समाजाचे नवीन हितसंबंध जे आहेत ते गुंफले जातात आणि धर्मच धर्माच्या विरोधी झगडू लागतो, असं ते म्हणतात. सेक्युलरिझमच्या टप्प्यामधले काही प्रमुख टप्पे सांगताना ते असं म्हणतात की फ्रान्समधील इडिक्ट ऑफ नांतेजचा तह हा जो तह आहे तो फ्रान्समध्ये रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये झालेला होता. तो तह जरी फेल झालेला होता, अपयशी झालेला होता, तरी त्याचा दाखला पुढे देत ते असे म्हणतात की भारतामध्ये मौलाना हुसेन अहमद जे आहे ते भारतीय संविधानाला सुद्धा त्या इंडिक्ट ऑफ नांतेज प्रमाणे एक मॉहिदा मानतात. मॉहिदा या शब्दाला इस्लाम धर्मशास्त्रामध्ये एक वेगळा अर्थ आहे. भारतातील हिंदू एक राष्ट्र व मुसलमान दुसरे राष्ट्र परस्परात हस्तक्षेप न करता एकत्र नांदण्याचा केलेला करार म्हणजे भारतीय संविधान होय. तर इथून सुद्धा इस्लाम जो आहे तो भारतीय संविधानाकडे कोणत्या अंगाने बघतो हा मुद्दा इथं ते स्पष्ट करतात. नंतर मग ते
सांगतात की अमेरिकन स्वातंत्र्याचे सर्व नेते जे आहेत ते प्रोटेस्टंट होते आणि ह्याला फ्रान्सच्या सर्व प्रोटेस्टांनी एक प्रकारे सहाय्य केलेलं होतं आणि मग हे जे सहाय्य आहे ह्या सहाय्यातून आपल्याला मुद्दा लक्षात येतो की अमेरिकन संविधानामध्ये धर्मस्वातंत्र्याला का महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि फ्रान्सची राज्यक्रांती जी आहे ती एकाच वेळी राजेशाही, सरंजामशाही व चर्च यांच्या विरुद्ध होती आणि सगळे नेते जे आहेत ते प्रोटेस्टंट होते आणि त्यांनी तर तर्कदेवतेची प्रतिष्ठापनाच केलेली होती आणि एक धर्मविहित असं राज्य त्यांनी निर्माण केलेलं होतं. इतिहासाचा जर का हा संबंध लक्षात घेतला तर लोकशाही, राष्ट्रवाद आणि सेक्युलरिझम या सहचारी कल्पना आहेत. हा मुद्दा आपल्याला इथं लक्षात येतो. भारतीय संविधानामध्ये नागरिकांना धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु धर्मांना स्वातंत्र्य दिलेलं नाही हा मुद्दा ते इथं मांडतात. आणि असं बोलून नंतर मग सेक्युलरिझम समोरील भारतातील काय आव्हाने आहेत ह्या प्रश्नाकडे येताना ते असं म्हणतात की भारतीय सेक्युलरिझमचा खरा प्रश्न जो आहे तो संविधानाच्या चौकटीत मुस्लिम जमात कशी पचवावी हा नाही तर 85% असणारा जो हिंदू समाज आहे तो मनाने सेक्युलर कसा करावा हा खरा प्रश्न आहे. हिंदू समाजाची लोकविलक्षण सनातन मनोवृत्ती हाच भारतातील सेक्युलरिझमचा सर्वात मोठा अडथळा आहे असं ते म्हणतात. आणि इस्लाम धर्माचा जर का इतिहास बघितला आणि आतापर्यंत जर का त्यांचे दाखले लक्षात घेतले तर ते स्पष्टपणे असं सांगतात की आधुनिकता, धर्मसुधारणा आणि चिकित्सा यांच्या परंपरा इस्लाममध्ये नाहीत. त्याच्यामुळं तिथं धर्मसुधारणेला कोणताही वाव नाही असं ते म्हणतात. आणि अशा प्रकारे ते ह्या प्रकरणामध्ये सेक्युलरिझम जे आहे ते सेक्युलरिझमची जी मूळ संकल्पना आहे ही मूळ संकल्पना धर्माच्या विरुद्ध विद्रोह करणारी कशी आहे किंवा धर्माच्या गुलामगिरीतून मानवी मनाला मुक्त करणारी ती संकल्पना कशी आहे ह्या मुद्द्यावर ते येतात. यानंतरचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं शीर्षक आहे धर्मग्रंथ अनुयायी जीवन. या प्रकरणामध्ये नरहर कुरुंदकर इस्लाम धर्म आणि त्यांचे अनुयायी याच्यावर सविस्तरपणे भाष्य करतात. सुरुवातीलाच ते हा मुद्दा स्पष्ट करतात की कोणताही धर्म ही एक सामाजिक घटना असते. काही प्रमाणात धार्मिक ग्रंथ या सामाजिक घटनेला आकार देतात, काही प्रमाणात त्या धर्मातील प्रमुख पुरुष ही समाज घटना निर्माण करतात. पण या दोन्हीपेक्षा एखाद्या धर्माचे सामाजिक स्वरूप कितीतरी जास्त असते. त्यात अनेक इहलौकिक हित संबंध, आशा, श्रद्धा गुंफलेल्या असतात आणि त्या समाज घटनेला इतिहास आणि परंपरा असते. या सगळ्यांचा मिळून एक धर्म जो आहे तो धर्म तयार होत असतात आणि ह्या सर्व अंगाने ते इस्लामची चर्चा सुरू करतात. प्रेषित मोहम्मद हा शेवटचा प्रेषित आहे ही इस्लाममधील फार महत्त्वाची भूमिका आहे आणि या भूमिकेला खातमुल नबुवत असे म्हणतात. या भूमिकेमध्ये कुराण हा शेवटचा धर्मग्रंथ ठरतो आणि या परमेश्वराच्या धर्माज्ञा जगाच्या अंतापर्यंत चालू राहणाऱ्या असून या परिपूर्ण धर्मात जगताच्या अंतापर्यंत कुठलाही बदल आणि सुधारणा अशक्य होऊन जाते. या भूमिकेला दिने कामिलची भूमिका असे म्हणतात आणि त्याचबरोबर इतर सर्व जी काही धर्म आहेत ती कशी अशुद्ध आहेत हेही ह्या भूमिकेवरून लक्षात येतं. नंतर मग ते पहिला जिहाद बासैफ जो आहे तो कसा केव्हा सुरू झाला ह्याच्याबद्दल बोलतात. परमेश्वराने प्रेषिताला तलवारीने धर्मयुद्ध करण्याची आज्ञा दिली आहे आणि हे तलवारीचे धर्मयुद्ध म्हणजे जिहाद बासैफ जे 623 मध्ये सुरू झालेलं आहे. नंतर मग ते कुराणकडे वळतात. कुराणवर भाष्य केल्यानंतर मग कुराणचा अर्थ लावणारं जे शास्त्र आहे ते हदीस ह्याच्यावर ते आपली टिप्पणी व्यक्त करतात. आणि आपण इतरांवर धर्म लादतो हे मुसलमान कबूलच करीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे असते की धर्म लादला जात नसतो, लादणे म्हणजे अन्याय आणि धर्म म्हणजे न्याय. म्हणून धर्म पटविला जातो. अन्यायाने लोकांनी स्वतःवर लादून घेतलेला अधर्म दूर करून धर्म पटवून द्यावा लागतो. या कार्यात तलवार वापरावी लागते कारण कुराणामध्येच परमेश्वराने तलवार वापरण्याची आज्ञा दिलेली आहे. नंतर मग ते उम्मतची निष्ठा काय आहे या संकल्पनेकडे वळतात की पूर्ण जगामधले जे मुसलमान आहेत ते म्हणजे एक कुटुंब आहेत अशी
उम्मतची निष्ठा आहे. नंतर बिगर मुसलमान जे आहेत ते बिगर मुसलमान सुद्धा 2 गटामध्ये विभागले गेलेले आहेत. अहलुल किताब म्हणजे ईश्वरी ग्रंथवाले आणि ना अहलुल किताब म्हणजे मूर्ती पूजक जे आहेत ते. आणि नंतर मग मौहिदची जी संकल्पना आहे की इतर धर्मियांसोबत त्यांचा जो तह होतो त्या तहाला ते मौहिद असं म्हणतात. नंतर मग इतरही त्या संकल्पना ते स्पष्ट करतात. त्याच्यामध्ये इस्लामचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान परिपूर्ण द्वैत्वाचं तत्त्वज्ञान कसं आहे हा मुद्दा ते इथे मांडतात. आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचा संदर्भ देत त्यांच्या मते द्वैताचे तत्त्वज्ञान जीवनातील नीतिमत्तेचा पायाच उद्ध्वस्त करते. कारण परमेश्वर सर्वश्रेष्ठ असतो, त्याला सर्वस्वी शरण जाणे आणि नंतर मग त्याला वाटेल त्याच्यावर तो दया करतो. चांगुलपणाचा स्वयंसिद्ध म्हणजे महत्त्व जे आहे ते याच्या विरोधी जातं असं ते म्हणतात. अनुक्रम लक्षात घेऊन पवित्र कुराणाची नवी रचना 1300 वर्षात इतिहासात एकाच मुस्लिम धर्मपंडिताने दाखविली आणि तो महापंडित म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे ज्या महान ग्रंथाचं नाव आहे तफसिरुल कुराण. ह्याच्यामधली त्यांची भूमिका काय आहे ती भूमिका नंतर स्पष्ट करताना ते असे म्हणतात की इस्लाम हा नवा धर्म नसून जगातले सगळेच धर्म जे आहेत ते परमेश्वरी आहेत, सगळेच प्रेषित खरे आहेत. अशी सर्व धर्माच्या खरेपणावरील सर्व प्रेषितांच्या खरेपणावरील श्रद्धा म्हणजे इस्लाम. ही श्रद्धा असणारा माणूस लोकशाही व उदारमतवाद यांना शरण जाणारा असलाच पाहिजे आणि प्रेषित तसाच होता. ही भूमिका घेऊन मौलाना अबुल कलाम आझाद जे आहेत ते आपल्या समोर येतात. आणि नंतर नरहर कुरुंदकरांचं म्हणणं असं आहे की धर्म पवित्र आहेत, अनुयायी गोंधळ करतात आणि पवित्र धर्माला भ्रष्ट करतात. हे पुरेसे खरे नाही, कारण काही गोंधळ जे आहेत ते अनुयायी करतात पण काही गोंधळ जे आहे ते मुळातच असतात. त्याच्यामुळं मुळात असलेले जे गोंधळ आहेत ते गोंधळ मात्र स्पष्ट करणं हे चिकित्सा केल्यानंतर शक्य होतं असं ते म्हणतात. आणि ह्या प्रकरणाचा समारोप करताना असं ते म्हणतात की कडवे धर्मनिष्ठ मुसलमान तर मुस्लिम इतिहासाने बिगर मुसलमानांवर काही अन्याय केला आहे हे मान्यच करीत नाहीत. त्यांना असे वाटते की हे सगळे जातीयवादी हिंदूंचे पवित्र इस्लामला बदनाम करण्याचे कारस्थान आहेत. पवित्र धर्मग्रंथाचे अनुयायी धर्मग्रंथांचा अर्थ जिहाद, दिने कामिल, खात्मुल नबुवत या 3 सिद्धांताच्या अनुरोधाने लावतात. तोच त्यांच्या आचरणात आहे. याबद्दल दोषांचे मुख्य वाटेकरी मानवी गुलामगिरीचे प्रतिनिधी असणारे मध्ययुग हेच आहे असे कोणी म्हटले तर मी इतकेच म्हणेन की ही अंधारी गुहा सोडून तिचा धिक्कार करीत तू उजेडात येण्यास तयार आहेस का? तसा ये, मग आपण दोघे मिळून परस्परांना निर्दोष ठरवू आणि भूतकालीन मृत गुहा दोषी ठरवू. कारण गुहेतून बाहेर आल्यानंतर शिल्लक राहिलेली गुहा अंधारी असते, ती निरुपद्रवी असते. तर ह्या गुहेरी अंधारातून बाहेर यायचं की नाही तो निर्णय आपल्याला घ्यावयाचा आहे असं नरहर कुरुंदकर या प्रकरणाच्या शेवटी सांगतात. यानंतरचं जे प्रकरण आहे जे की शेवटचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं शीर्षक आहे राजकीय शोध व बोध. या प्रकरणामध्ये नरहर कुरुंदकर जे आहेत ते मुस्लिम समाजाचा राजकीय विचार जो आहे तो राजकीय विचार फाळणीच्या संदर्भामध्ये करताना दिसतात. आणि सुरुवातीलाच ते हा मुद्दा क्लिअर करतात की मुस्लिम समाजाचा राजकीय विचार जो आहे तो फाळणीच्या संदर्भामध्ये करणं कसं गरजेचं आहे. फाळणीच्या संदर्भामध्ये ते प्रामुख्याने 2 प्रश्नांचा विचार करताना दिसत असतात. पहिला प्रश्न आहे फाळणी टळू शकली असती का, आणि दुसरा प्रश्न आहे देशाची फाळणी स्वतंत्र होताना झाली ही वस्तुस्थिती मान्य करून यापुढे तरी भारतात शिल्लक राहिलेल्या मुस्लिम समाजाला भारतीय संविधान आत्मसात करता येईल काय. तर फाळणी टळू शकली असती का या प्रश्नाचा विचार करत असताना सुट्या घटना आणि व्यक्ती यांना आपण महत्त्व देतो. परिस्थितीचे ताण आणि सामाजिक अंतप्रवाह याचे भानच आपल्याला राहत नाही. हा मुद्दा नरहर कुरुंदकर आपल्या लक्षात आणून देतात.
म्हणजे परिस्थितीची ताण आणि सामाजिक अंतप्रवाह लक्षात घेतल्याशिवाय ती घटना आपल्याला कशी लक्षात येऊ शकते. त्याच्यानंतर चर्चा करताना ते असं म्हणतात की मुस्लिम गटाचे जे नेते आहेत त्यांना जर का व्यवस्थितपणे सांभाळलं असतं तर कदाचित फाळणी टळू शकली असते का. तर याच्यावर विचार व्यक्त करताना नरहर कुरुंदकर असे म्हणतात की कोणताही नेता जो आहे तो अनुयायांशिवाय नेता होऊच शकत नाही. नेतृत्व हे अनुयायांच्या मनात असणाऱ्या काही श्रद्धा व प्रेरणा यांच्या पाठिंब्यावर उभं असतं. तर नेता हा जो नेता असतो तो व्यक्ती नसून त्या अनुयायांच्या जोरावर तो नेता तयार झालेला असतो. आणि नंतर मग ते फाळणीची जी काही अपरिहार्यता आहे ती अपरिहार्यता आपल्याला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतात. इतिहास म्हणजे इतिहासाच्या संदर्भात विचार करत असताना ते असं म्हणतात की इतिहासाचा अभ्यास वर्तमान विसरून भूतकाळात रमण्यास नसतो, तर भूतकाळातल्या चुका वर्तमान काळामध्ये पुन्हा घडू नयेत यासाठी असतो. आणि मुस्लिम राजकारणाचा जो उलगडा आहे तो भारतातील मुस्लिम सत्तेच्या प्रारंभापासून करणे कसे नाइलाजाने भाग पडते याचे कारण आम्ही इतिहास विसरत नाही हे नव्हे, तर प्रेरणांचे सातत्य असल्यामुळे तुम्ही इतिहास विसरू देत नाही हा मुद्दा ते इथं स्पष्ट करतात. आणि नंतर मग भारतातील तथाकथित राष्ट्रीय मुसलमान जे आहेत ते कशा प्रकारे मध्ययुगातील नरुद्दीन मुबारिक आणि शाह अली वल्ला यांचा जो विचार आहे हा विचार कशा प्रकारे ते समोर नेतात किंवा त्यांच्या विचारामध्ये कसा विश्वास ठेवतात हा मुद्दा इथे ते सांगतात. आणि 1923 सालीच्या एका घटनेचा ते मुद्दाम इथं उल्लेख करतात की 1923 साली कोकोनाडा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना मोहम्मद अली असं म्हणाले होते की हिंदू व मुस्लिमची वर्चस्व क्षेत्र वेगवेगळी आहेत, त्याच्यामुळे युनायटेड स्टेट्स ऐवजी युनायटेड फेथ्स असावेत. आणि हा एक प्रकारचा त्यांच्यासाठी माहिदा होता. तर माहिदा म्हणजे काय हे आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. मुस्लिम समाजातील दुसरा प्रवाह जो आहे तो आधुनिक विद्येचे संस्कार पचविणारा आहे. या दुसऱ्या गटाची जाणीव प्रथमतः जेव्हा महिमंडन असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे तेव्हा झालेला आहे. साधारणतः ह्या मुस्लिम गटाचा जो विचार आहे तो असा होता की मुस्लिम हा हे स्वतंत्र राष्ट्र आहेत, त्यांना विशेष अधिकार आहेत, ते हिंदूंना समान नाहीत, त्यांच्या स्वतंत्र फौजा हव्यात, त्यांना वर्चस्व क्षेत्र हवेत. या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी ॲक्च्युली गांधी टिळक युगाच्या पूर्वीच्या आहेत. आणि हिंदुस्थानच्या मुसलमानांसाठी वेगळा तुकडा हा सुशिक्षित मुसलमानांच्या मनाची एक व्यवहार्य दिसणारी अशी एक तडजोड होती. हा सुद्धा मुद्दा ते आपल्यानंतर लक्षात आणून देतात. आणि नंतर मग नरहर कुरुंदकर हाही मुद्दा स्पष्ट करतात की मुस्लिम जातीयवाद्यांचा उगम जो आहे तो भीतीपोटी नसून किंवा अविश्वासाच्या पोटी नसून तो त्यांच्या ह्या श्रद्धेमुळे झालेला आहे. त्यांची श्रद्धा ही आहे की त्यांचा जो धर्म आहे तो एकमेव शुद्ध धर्म आहे, सर्वश्रेष्ठ धर्म आहे, त्यांना विशेषाधिकार आहेत आणि त्यांच्या आक्रमक आकांक्षा, विस्तारवाद व स्वतःच्या परिपूर्ण श्रेष्ठत्वाची जाणीव त्यांच्या विचारामध्ये असते. आणि ते हा मुद्दा लक्षात आणून देतात नरहर कुरुंदकर आपल्यानंतर की आक्रमक अहंतेला औदार्य व तडजोड हे उत्तर असूच शकत नाही. सुरुवातीला थोडंफार त्यांना काही त्यांच्या मागण्या काही मान्य करून त्यांना समाधानी ठेवता येतं का ह्याचा प्रयत्न अगोदर झालेला आहे. त्याच्यासाठी 1909चे जे काही मार्लिमेंटो सुधारण्यामध्ये विभक्त मतदारसंघ मान्य केलेला होता आणि नंतर मग लखनौ कराराचा संदर्भ देऊन सुद्धा नरहर कुरुंदकर हे सांगायचा प्रयत्न करतात की लखनौ करार जो आहे हा संभाव्य फाळणी टाळण्याचाच एक प्रयत्न होता, त्यात वाद नाही, परंतु मुस्लिम जातीवादाचे स्वरूप हे जे आहे हे भीती व अविश्वासामुळे आहे या गृहीतकावर टाकण्यात आलेले होते. हे कसं चुकीचं गृहीत आहे हे त्यांनी नरहर कुरुंदकरांनी इथं पुढं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि
नंतर मग फाळणी टाळण्यासाठी काय होऊ शकलं असतं ह्याच्यावर विचार करताना नरकुरुंकर असं म्हणतात की मुस्लिम समाजात आधुनिक मन निर्माण करणारी प्रभावी सेक्युलर चळवळ असती तर हा सेक्युलर प्रभावच जो आहे तो फाळणी जो आहे तो फाळणी टाळू शकला असता असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय मुस्लिम राजकारण जे आहे ते हे स्वयंभू संपूर्ण राष्ट्र आहे. मुस्लिम जे आहे हे स्वयंभू संपूर्ण राष्ट्र आहे या सूत्राभोवतीच पिंगा घालत जाते आणि आमचा प्रेषित शेवटचा, आमचा उपदेश शेवटचा व आम्ही परिपूर्ण आणि म्हणून आम्ही त्यांचे अनुयायी जे आहोत ते सुद्धा सर्वश्रेष्ठ आणि स्वयंपूर्ण आहेत ह्या मताकडे ते येतात. आणि शेवटी मग नरहर कुरुंदकर जे आहेत ते नरहर कुरुंदकर या प्रकरणाचा समारोप करत असताना असं म्हणतात की सर्व चिकित्सेचे मूळ जे आहे ते धर्म चिकित्सेमध्ये असते. त्याच्यामुळे सार्वभौमत्व हे अल्लाचे नव्हे तर संसदेचे आहे आणि अशा गोष्टी स्वीकारल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य व समान नागरिकत्व हे जे आहे ह्या संकल्पनेला कसा अर्थ प्राप्त होणार नाही ह्या मुद्द्यावर ते येतात. तर फाळणीपासून कोणते राजकीय बोध घ्यायचे आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे या मुद्द्यांवर नरहर कुरुंदकर जे आहेत ते शेवटच्या प्रकरणामध्ये चर्चा करताना आपल्याला दिसून येतात. नरहर कुरुंदकरांबद्दल बोलत असताना आपल्याला हा मुद्दा लक्षात येतो की ते अभ्यासू आहेत मात्र अभ्यासजड नाही आहेत. त्यांची आल्हादकरिता ही त्यांची प्रतिपादनाची मुख्य लय असते. त्यांच्या युक्तिवादातील तर्कमाधुर्य जे आहे ते वाचकांना अथवा श्रोत्यांना त्यांच्याबरोबर वाहवत मिळत असतं आणि त्यांच्या लिखाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर का कोणतं म्हणता येत असेल तर ते आहे त्यांचं मूलगामी निर्भीड विश्लेषण. निर्भीडपणे ते सगळ्या गोष्टींची चिकित्सा करतात आणि विश्लेषण करतात. त्यांनी स्वतःच त्यांच्या लिखाणाबद्दलच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा प्रस्तावनेमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ते म्हणतात की राजकीय संकल्पनेवर लिहित असताना पुनरावृत्ती ही ओघाने येतेच आणि नंतर मग त्याच्यावर दांडेकरांनी जी टीका केलेली होती की त्यांचे लिखाण जे आहे ते विचारप्रवर्तक असले तरी विचारपूर्ण नाही. याला उत्तर देताना ते असे म्हणतात की जर का पूर्ण विचार करून जर का पृथक राष्ट्र निर्माण होत असेल तर ती जबाबदारी मी विचारवंतावर सोडतो आणि मी विचार करण्यासाठी तयार आहे असं ते म्हणतात. नंतर मग बेडेकर दिके जे आहेत हे सुद्धा टीका करताना नरहर कुरुंदकर टीका करताना असं म्हणतात की ते फक्त विज्ञानवादी या अंगाने सर्व प्रश्नांची उकल करण्याचं बघतात आणि धर्मनिरपेक्ष नीतिमूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात हा मुद्दा ते विसरून जातात. याच्यावर नरहर कुरुंदकर त्यांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्याला सहमती दर्शवताना हे म्हणतात की मला ह्याची जाणीव आहे की सर्व प्रश्न जे आहेत ते विज्ञानाने सुटत नसतात परंतु एखाद्या समाजामधला अन्याय कसा थांबवावा, शोषण कसं थांबवावं ह्याचं उत्तर जे आहे ही शेवटी ती संस्कृतीच आपल्याला देत असते, ती नीतीच आपल्याला देत असते. पहिल्या भागामध्ये दुर्गेश रवंदे सरांनी इरिक फ्रॉम ह्यांचं जे कोट आहे ते कोट केलेलं होतं. मला ह्या भागाचा समारोप करत असताना नरहर कुरुंदकरांचं यात्रा पुस्तकामधलं जे कोट आहे ते कोट करावंसं वाटतं. ते असं म्हणतात की स्वर्गामध्ये राहण्यापेक्षा मी सॉक्रेटिस बरोबर नरकात राहणे पसंत करेन आणि नरकामध्ये राहून तर्कसंगत होण्याचा प्रयत्न करेल. सॉक्रेटिस चूक होता का बरोबर होता हे महत्त्वाचं नाही आहे, तर सॉक्रेटिसने आपला स्वतंत्रपणे विचार करण्याचा हक्क अबाधित ठेवला आणि तो विचार स्वतंत्रपणे विचार करण्याचा जो हक्क आहे तो हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मरणसुद्धा स्वीकारलं आणि हे जे मरण स्वीकारण्याचं औदार्य आहे ते औदार्य विलोभनीय आहे असं ते म्हणतात. तर एकंदरीत हे जागर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्या राजकीय विचारांचा, तर्कशुद्ध विचारांचा, बुद्धिनिष्ठ विचारांचाच एक प्रकारचा जागर असल्यासारखा आहे. हे जागर पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचावं
असं मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो आणि इथे थांबतो. नमस्कार.